सावनेर तालुक्यातील केळवद गावाचा वार्ड क्रमांक 4च्या माता माईची पांधण म्हणून ओळखली जाणारी पांधण रस्ता ही चक्क छिंदवाडा नागपूर हायवे रोडला टच झाली आहे। तसंच त्याच रोडवर वसुलीचा वैष्णवी धाब्यावर हा रस्ता जोडला जातो अशी ओळख आहे। या रस्त्यानं अनेक शेतकरी ये जा करत असतात। केळवद गावातील सर्व महिला माता माई मंदिरामध्ये पूजा आरती घेऊन जातात, तर त्यांना पांधण रस्त्यावरील गोटे काट्या आदींचा सामना करावा लागतोय। शेतकऱ्यांनाही याच पांधण रस्त्यानं दररोज ये जा करण्यास मोठा त्रास सहन करावा लागतोय। पावसाळ्यात तर चिखलातून पायी जावं लागतं, त्या पायांना खूप त्रास होतो। बैलांनाही पायांना मोठी दुखापत होत असल्याचं शेतकऱ्यांचा आरोप आहे। गेल्या काही वर्षापासून या गाव पांधण रस्त्याची दुरुस्ती काम झालेलं नाही। प्रत्येक वर्षी पाऊस पडल्यानं या रस्त्याचं मोठ्या प्रमाणात गोटे उघडे पडलेले आहेत। शासन आणि प्रशासनानं तात्काळ केळवदचं पांधण रस्ता दुरुस्ती नूतनीकरण करावं अशी मागणी केली आहे। न केल्यास ग्रामस्थांकडनं उपोषण करण्यात येईल अशी चेतावणी त्यांनी दिली आहे। आपल्या समस्या काय? समस्या हे आहे की आम्हाला वावरात शेतात जाताना पांधणमधून सरळ चालताना पूर्ण गोटे गोटे उघडे पडले। याच्यामुळे की पांधणवर काही ते म्हणजे दुरुस्ती झाल्या पाहिजे, रोड बनल्या पाहिजे लवकरात लवकर। माझं नाव रमेश जानराव गोहोत्रे आहे। मी वार्ड नंबर 4 मध्ये रहिवासी आहे। या पांधीची समीक्षा अशी आहे का बऱ्याच वर्षापासून हे पांधण पडीत असल्यामुळं इथून येण्या जाणाऱ्यांना तकलीफ जाऊन राहिली आणि हे पांधण छोट्या मुलांसाठी, बिमार लोकांसाठी आवश्यक आहे। नाल्याला पूर असल्या कारणाने इथूनच जाणं येणं करावं लागतं आणि माता मायची पांधण म्हणून ओळखले आहे जाते। तिथं माता माय आहे, मंदिर आहे, तिथं बाया तिथं पूजा करायला येतात, आखाडीला आरत्या फारत्या घेऊन येतात आणि हे पांधण हायवेला टच झालेली आहे, हे तात्काळ झाली पाहिजे। मेरा नाम विजय कुमार शुक्ला है। मैं केलोद में मेरा निवास है और केलोद की मूलभूत समस्या में वार्ड नंबर 4 से राष्ट्रीय महामार्ग पर जाने वाली जो पांधन रास्ता है उसका पुनर्निर्माण करना आवश्यक है। 60 फुट की पांधन है, वो गांव का एक पर्यायी मुख्य मार्ग है। मुख्य मार्ग बस स्टैंड के निकट जो पुलिया है वो उसकी ऊंचाई कम होने से बाढ़ का पानी उसके ऊपर से जब जाता है तो गांव की यातायात और जो स्कूली बच्चे और बीमार लोगों को कभी इमरजेंसी में एम्बुलेंस से ले जाना हो तो मार्ग में जाने के लिए काफ़ी दिक्कतें आती है। ऐसी परिस्थिति में ये पांधन का निर्माण अगर हो गया तो जाने आने में दिक्कत आएगी नहीं और ये पांधन बच्चों के लिए रुग्णवाहिका जाने के लिए या राष्ट्रीय महामार्ग पे तत्काल पहुंचने के लिए आवश्यक रहेगा। और ये पांधन के लिए पहले फंड भी मंजूर हुआ था, लेकिन अभी तक के कोई क्रियान्वयन न होने से गांव वाले चिंतित है। गांव में संभ्रम की स्थिति है और ये तत्काल पूरा हो ऐसा हमारी सरकार से विनंती है। माझं नाव सरिता अनिल सोनभद्रे। मी वार्ड नंबर 4 पहिले पार इथे राहते। आमच्या इकडे पांधनचे रस्ता खूप खराब होत आहे, तिथे जाण्याची तकलीफ होतात। पावसाळ्यामध्ये गाडी आणखी बायांना शेतात जायचं खूप अडचण होते। माझी एवढी आग्रहाची विनंती आहे शासनाला की आमचे पांधीचे रस्ता दुरुस्त झालं पाहिजे। माझं नाव शारदा राजू गोहोत्रे। मी वार्ड नंबर 4 मध्ये राहते केळवद। तर जे आमची मातामाईची पांधण आहे जे गेली आमच्या हायवेला टच झाले ते लवकरात लवकर शासनाने दुरुस्त करावी। भरपूर दिवसानंतर आम्ही त्या पाण्याची मागणी करत आहे दुरुस्ती करण्याची, पण ते दुरुस्ती काही होऊन नाही राहिली। तर आमची एवढीच शासनाला विनंती आहे की ते लवकरात लवकर दुरुस्ती करावी। मायाबाई लामशे बोलत आहो मी। आमची पांधण आहे ते काही चांगली केली पाहिजे। असे काटे गोटे खूपच हे झाले आहे पावसाळ्यामध्ये। आम्हाला काही तेलंगणापाशी जावं लागते मंदिरामध्ये आणि आमच्या रोड चांगलं टेस्ट झालं पाहिजे, डांबरी रोड। माझे नाव पिलाजी मदने आहे। मी वार्ड नंबर 3 मध्ये राहतो। वार्ड नंबर 4ची जे पांधण आहे हे पांधण दुरुस्त करण्यात यावी लवकरात लवकर आणि ही पांधण वैष्णव धाबा आहे त्याला जोडण्यात यावी, कारण इथून जाणारे येणारे संख्या पुष्कळ आहे। अशी माझी शासनाला मागणी आहे की लवकरात लवकर पांधण करण्यात यावी। प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर।